तुम्हाला एक सांगतो, हे मनाचे श्लोक आहेत. शरद पवार कधी एनडीए बरोबर जाणार नाही. मला जे काय राजकारण कळतं इतक्या वर्षात, आणि मी जे काय इतके वर्ष माननीय शरद पवार साहेबांना ओळखतो, तर मी हे सांगू शकतो की स्वतः शरद पवार हे जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणे एनडीए बरोबर जाणार. पाकिस्तान आणि भारताचा जेव्हा जेव्हा संघर्ष झाला तेव्हा इराणनं भारताला पाठिंबा दिलेला आहे. तर या तीन पक्षामध्ये सर्वात मोठा पक्ष हा शिवसेना. त्याच्यामुळे शिवसेनेची जी भूमिका आहे ती महत्त्वाची आहे. घाबरते का मी तुम्हालाही उचललं जाईल व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीप्रमाणे? काय धमकावलंय तुम्हाला का शोक व्यक्त करू नका म्हणून? असं आहे की महाविकास आघाडीचं हा तीन तिघाड आहे. हा तीन तिघाड आहे, पण काम बिघाडा नाही हे लक्षात ठेवा. तीन तिघाडा नक्की आहे. काँग्रेसचा निर्णय दिल्लीत होणार, काय करायचं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत आहे. तीन पक्ष एकमेकांशी बोलत आहेत, ती बोलणी संपत नाहीत. प्रत्येकाची इच्छा आहे. त्याच्यामुळे म्हणजे तीन तिघाडा आहे. जसं तिकडे महायुतीमध्ये सुद्धा तीन चाकी रिक्षा आहे. या गोष्टी अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये होत असतात. एक जागा आहे, एकाच जागेवरून तीन पक्षात सातत्यानं चर्चा सुरू आहे. शेवटच्या मिनिटापर्यंत सुरूच राहील. बघा, काँग्रेस पक्षामध्ये कोण इच्छुक आहे मला माहीत नाही. त्यांचे रिटायर होतात रजनीताई पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फक्त शरद पवार आहेत, तिथे दुसरं कोण इच्छुक असणार. आमच्या पक्षामध्ये प्रियंका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत. इतर काही एक दोन लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे उद्धवजींना भेटून. तर मला वाटतं राजन विचारे आहेत, विनायक राऊतांचं नाव मी ऐकलं. पण इच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही. पण निर्णय पक्ष घेत असतो, पक्षप्रमुख घेत असतात. आणि आता शेवटी अर्ज भरण्याची तारीख ही तेव्हा निर्णय घ्यावाच लागणार. तेव्हा आपलं मीटिंग होणार आहे का? सध्या आपण कोणत्या युगात आहोत? आपण इंटरनेटच्या युगात आहोत. मिटिंगा या झूमवर होत असतात. काय झूमच ना, त्याच्यावर बोलणी सुरू असतात. यंत्रणा फार प्रगत झालेली आहे. प्रत्यक्ष भेटण्याची गरज मला वाटत नाही. काल जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातही चर्चा झाली. आहे ना दावा, का दावा नसावा? दावा का नसावा? प्रत्येकजण आपापला दावा सांगतच असतो, कारण प्रत्येक पक्षाचा सदस्य निवृत्त झालेला आणि राज्यसभेमध्ये आपला सदस्य असावा हे प्रत्येकाला वाटतं. शिवसेनेला जास्त वाटतं. याचं कारण असं आहे, शिवसेना हा सुद्धा एक प्रादेशिक पक्ष आणि किमान आमचे 2 प्रतिनिधी हे असावेत राज्यसभेत. ही पक्षप्रमुखांची भूमिका आहे. सगळ्यांशी एकमेकांशी चर्चा सुरू आहे. 3 पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी एकमेकात चर्चा सुरू आहे आणि ती सुरू असायलाच पाहिजे. निर्णय तर होऊ द्या. तुम्हीच सांगितलं होतं की शरद पवार हे इच्छुक आहेत. 100% इच्छुक आहेत. ते इच्छुक आहेत हे खरं आहे. पण महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेतला जाईल. म्हणूनच जयंतराव पाटील हे उद्धव ठाकरेंशी बोलत आहेत. उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांशी बोलत आहेत. जो निर्णय होईल तो एकमतानेच होईल. नाही, मी तुम्हाला एक सांगतो, हे मनाचे श्लोक आहेत. शरद पवार कधी एनडीए बरोबर जाणार नाही. मला जे काय राजकारण कळतं इतक्या वर्षाचं, आणि मी जे काय इतके वर्ष माननीय शरद पवार साहेबांना ओळखतो, तर मी हे सांगू शकतो की स्वतः शरद पवार हे जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणे एनडीए बरोबर जाणार नाही. हे मी खात्रीने सांगेन तुम्हाला. आणि दुसरा मुद्दा जो तुमचा काय आहे, नाही विरोधी बरोबर आहे. बघा, काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपदाची चिंता आहे आणि शिवसेनेला राज्यसभेमध्ये आपलं संख्याबळ जे 2 आहे ते टिकवण्याची चिंता आहे. काँग्रेसला राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद टिकवायची चिंता आहे आणि आम्हाला म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेनेला राज्यसभेमध्ये शिवसेनेचा आवाज कायम राहावा ही चिंता आहे. प्रत्येकाची वेगळी चिंता आहे.
आणि ती या एका जागेभोवती गुंतलेली आहे. विरोधी नाही पण आता पक्षनेते ह्याच्यावरती मी इथे तुम्हाला उत्तर नाही देऊ शकणार ना. चर्चा सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत आणि निर्णय एकमतानेच होणार. निर्णय तर घ्यावाच लागेल. 3 उमेदवार उभे राहू शकत नाहीत, तेवढी कोणाची ताकद नाही. पण या 3 पक्षामध्ये सर्वात मोठा पक्ष हा शिवसेना आहे. त्याच्यामुळे शिवसेनेची जी भूमिका आहे ती महत्त्वाची आहे. समर्थन करताय. त्याच्यावरती मी आता बोलणार आहे. असं कोणाला भेटल्यामुळे समर्थन होत नाही. फक्त कोणी, आता मीही भेटलो, आजारी आहे, पवारांच्या- मला त्याच्यावरती बोलायचं नाही. त्या दोघांमध्ये जी कुस्ती सुरू आहे, दोघांमध्ये जी कुस्ती सुरू आहे बरं का, झटापट, ती महाराष्ट्राच्या हिताच्या एवढंच मी सांगतो. उत्तम लोकांची जी भूमिका होती की रोहित पवारच एकटे ही लढाई करतायत आणि स्वतः अजित पवारांचे पत्नी जे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांनी याच्यात सहभागी व्हायला पाहिजे. जर जय पवारांनी अशा प्रकारची माहिती समोर आणली असेल तर नक्कीच त्या विमान कंपनीवर, जे रोहित पवारांची मागणी VSR कंपनीवर आणि DGCAवरती FIR दाखल व्हायला हवी. या क्षणी भारतानं सगळ्यात आधी प्रधानमंत्री मोदींनी इराणचे सुप्रीम लीडर खमेनाई यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला पाहिजे. ते लोकांतून निवडून आलेल्या एका राष्ट्राभिमुख सरकारचे सुप्रीम लीडर आहेत. युद्धामध्ये ज्या पद्धतीनं त्यांची हत्या झाली, अमेरिका आणि इस्रायल, इराण हा भारताचा सगळ्यात जुना परंपरागत मित्र आहे. भारताच्या अत्यंत संकट काळामध्ये इराणनं भारताला मदत केलेली आहे. काश्मीरच्या प्रश्नापासून ते अन्य सगळ्या प्रश्नापर्यंत इराण भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे. पाकिस्तान आणि भारताचा जेव्हा जेव्हा संघर्ष झाला तेव्हा इराणनं भारताला पाठिंबा दिलेला आहे. लक्षात घ्या, इराण हा देश असा आहे ज्यांनी भारताला सगळ्यात स्वस्त तेल दिलेलं आहे याआधी. अशा वेळेला भारताचं हे कर्तव्य आहे, भारत सरकारचं, की त्या देशाचा सर्वोच्च नेता, सुप्रीम लीडर ज्याला म्हणतात ते, त्याचं निधन झालेलं आहे. तुम्ही शोक व्यक्त करायला घाबरताय काय? ट्रम्पची आणि नेतन्याहूची परवानगी तुम्हाला लागते? घाबरताय का काय की तुम्हालाही उचललं जाईल व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीप्रमाणे? काय धमकावलं आहे तुम्हाला का शोक व्यक्त करू नका म्हणून? तुम्ही भारताच्या मित्रांच्या मृत्यूत त्यांच्या शोकात सहभागी होत नसाल तर मला असं वाटतं ही चिंतेची गोष्ट आहे. त्याकडे कसं पाहता? सैतानी कृत्य आहे. एका मुलींच्या शाळेवरती हल्ला केला जातो बॉम्बचा आणि 100वर कोवळ्या मुली तिथे ठार केल्या जातात. याचा निषेध जगानं केला पाहिजे, याचा निषेध मोदींनी केला पाहिजे, याचा निषेध देशाच्या हिंदुस्थानच्या राष्ट्रपतींनी केला पाहिजे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. हे मुकबधीर होऊन का बसलेले आहेत? शाळेवरती हल्ला होतो आणि 100पेक्षा जास्त कोवळ्या मुलींची हत्या केली जाते इस्रायलकडून. अशा सैतानी वृत्तीच्या राज्यकर्त्याला मोदी जाऊन तिकडे मिठी मारतात आणि त्यांचं पदक गळ्यामध्ये लटकवून भारतामध्ये येतात आणि गप्प बसतात. ह्याच्या मागे काहीतरी रहस्य आहे.